हॅलो, स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. हॅलो. हो सर, दिसते. ओके ओके ओके, इट्स ओके, फाईन. बघा, साईज मोठी आहे ना, दिसते ओळखते तुम्हाला? ओके ओके दिसते ओके, इट्स सर. फाईन फाईन. बघा, इथं लिहिलेलं आहे, द वार्निश कोटिंग इज डन ऑन वाइंडिंग इन ऑर्डर टू. म्हणजे मोटर वाइंडिंग मध्ये जी कॉईल असते त्या कॉईलला आपण काय करतो, वॉर्निशचं कोटिंग देतो. वॉर्निश म्हणजे काय, तर एक प्रकारचं थर्मल इन्सुलेटिंग आणि चिकट असा एक लेअर असतो आणि तो वाढवला जातो. तर ऑप्शन आहेत, इन्क्रीज द इन्सुलेशन ऑफ द वाइंडिंग, म्हणजे हे वॉर्निश काय करते, इन्सुलेशन वाढवतंय. कुणाचं? तर वाइंडिंगचं. ठीक आहे, वाढवतंय इन्सुलेशन. मेक वाइंडिंग व्हायब्रेशन लेस, हा ऑप्शन आहे. व्हायब्रेशन लेस करतंय का, म्हणजेच व्हायब्रेशन कमी करताय का वाइंडिंगचं वॉर्निश? तर करते. कारण का, ज्यावेळी तुम्ही त्या वायरला वॉर्निश लावता त्यावेळी त्या वायर एकमेकांना चिकटल्या जातात आणि जरी थोडीफार व्हायब्रेशन झाली तरी सुद्धा ती व्हायब्रेशन ऍब्सॉर्ब केली जातात. सुट्ट्या वायर्स असतील तर वायर्स मोठ्या प्रमाणात व्हायब्रेट होतील. तिसरं, प्रोव्हाइड अन ऍडिशनल इन्सुलेशन लेअर ऑन द वाइंडिंग. बघा, वायरला तर त्या रेजिस्टन्स आहेच, पण हे वॉर्निश काय करते, ऍडिशनल इन्सुलेशन पण देते वाइंडिंगला. आणि डी ऑप्शन आहे, ऑल ऑफ द अबोव. म्हणजेच त्या वर नमूद केलेल्या, वर स्पष्ट केलेल्या तीन जे मल्टिपल आहेत हे बरोबर आहेत. म्हणजे वॉर्निश कोटिंग जर समजा मी वाइंडिंगला दिलं तर मला वाइंडिंगचं इन्सुलेशन वाढवता येईल, ते वाइंडिंग व्हायब्रेशन लेस करता येईल आणि तसंच मला एक प्रकारे ऍडिशनल इन्सुलेशन लेअर देता आला ह्या वाइंडिंगला किंवा पुरवता आला. म्हणून ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव, इज अ करेक्ट ऑप्शन. वॉर्निश कोटिंग का वापरायचं वाइंडिंगला, तर त्याचं कारण यामध्ये दडलेलं आहे. हे तर तीन ह्याची बेसिक रिझन्स आहेत त्याची. ठीक आहे, हा आता पहिला मल्टिपल झाला. आता ह्या पहिल्या मल्टिपल मध्ये कोणाला काही शंका? तुम्हाला आता वॉर्निश म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल. वॉर्निश म्हणजे काय, फेविकॉल असतं ना आपलं, फेविकॉल, ते जसं एक कुठल्याही दोन गोष्टी चिकटवतं एकमेकांना, त्या पद्धतीच हे एक वॉर्निशचं काय असते, कोटिंग असते. तुम्ही इलेक्ट्रिकल मोटर वाइंडिंगच्या दुकानात बघा, ते वॉर्निश कोटिंग असतं, त्यामुळे त्या वायर सगळ्या एकमेकांजवळ आलेल्या असतात. आता पुन्हा क्वेश्चन आहे, अ सिंगल लेयर वाइंडिंग इज यूज्ड इन विच. सिंगल लेयर वाइंडिंग जे असतंय, सिंगल लेयर म्हणजे काय, तर त्या वाइंडिंग मध्ये फक्त एकच कॉपरचा सिंगल लेयर वापरला जातो. पुन्हा पुन्हा त्या कॉईलला वाइंडिंग करायचं नाही. मग हे सिंगल लेयर वाइंडिंग, डबल लेयर वाइंडिंग कसं ओळखायचं? तर जर समजा एका स्लॉट मध्ये एकच कॉईल, बघा मी काय सांगतोय, एका स्लॉट मध्ये एकच कॉईल, त्याला काय म्हणायचं, सिंगल लेयर वाइंडिंग. आणि समजा दोन कॉईल एका स्लॉट मध्ये असते तर काय होईल, ते एका कॉईल मध्ये, सॉरी, एका स्लॉट मध्ये एकच कॉईल, वन कॉईल इज प्लेस्ड इन ईच स्लॉट. एका स्लॉट मध्ये जर समजा तुम्ही एकच कॉईल प्लेस केली तर त्याला म्हणायचं सिंगल लेयर वाइंडिंग. आणि जर समजा एका स्लॉट मध्ये तुम्ही दोन कॉईल प्लेस केल्या तर त्याला म्हणायचं डबल लेयर. मग प्रश्न काय विचारलाय, सिंगल लेयर वाइंडिंग. म्हणल्यावर सिंगल लेयर वाइंडिंगचा असा प्रश्न असेल तर मी काय म्हणणार, एका स्लॉट मध्ये एकच कॉईल,
बघा सिंगलचा अर्थ पण एक होतो, एकचा अर्थ पण एक होतो आणि पुन्हा ईचचा अर्थ पण काय होतो, एकच होतो. म्हणजे सिंगल लेअर वाइंडिंग मध्ये एक कॉईल ही एका स्लॉट मध्ये प्लेस केली जाते. हे अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. हा मल्टिपल पुन्हा येऊ शकतो तुम्हाला. पुन्हा कलर कोड. दी कलर कोड ऑफ द न्यूट्रल वायरिंग इज. मागे एकदा मी तुम्हाला कलर कोड सांगितलेले. तर न्यूट्रल वायरिंग घरामध्ये जर समजा तुम्ही ती ब्लॅक वायर बघितली कुठं, तर ती वायर कशाची असते, न्यूट्रल वाइंडिंगची असते. न्यूट्रल म्हणजे फेज न्यूट्रल आणि अर्थिंग हे 3 प्रकारच्या वायर्स असतात. न्यूट्रल वायर ऑलवेज कशाने दिली जाते, ब्लॅक ने दाखवली जाते. हे लिहूनच ठेवा कुठेतरी. हे तुम्ही एखाद्या पुस्तकावरती किंवा एखाद्या भिंतीवरती हे लिहूनच ठेवा. न्यूट्रल ब्लॅक. न्यूट्रल वायरिंग हे ब्लॅक साठी, ब्लॅक हा कलर वापरला जातो न्यूट्रल वायरिंगला. अर्थिंग साठी कुठली वायर वापरली जाईल, दी कलर कोड फॉर द अर्थिंग वायरिंग इज. कुठला आहे, ग्रीन आहे. बघा शक्यतो पृथ्वीचा कलर कसा दाखवला जातो, पृथ्वी म्हणजेच वसुंधरा. पृथ्वीलाच हिरव्या कलरनं आपण डिनोट करतो का नाही, वातावरणाला, इकॉलॉजीला किंवा पर्यावरणाला. मग ते अर्थिंग म्हणल्यावर एक लक्षात ठेवायचं की हिरवा कलर असला पाहिजे. कारण अर्थ म्हणले की आली झाड म्हणली की हिरवा कलर, आणि हिरवा कलर म्हणलं की ते अर्थिंगच म्हणायचं. त्याला लक्षात ठेवायची सोपी ट्रिक. मग मला सांगा की अर्थिंग वायरिंग साठी जर समजा एखादी अर्थिंगची वायर आहे, ती कशी ओळखणार तुम्ही, तर तिचा कलर काय असणार आहे, ग्रीन कलर असणार आहे, हिरवा कलर असणार आहे तिचा. तसंच द फुल फॉर्म ऑफ BIS. बघा इथे ऑप्शन दिले, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, ब्युरो ऑफ इन्स्टिट्यूट स्टँडर्ड्स, ब्युरो ऑफ इंडियन सप्लाय, ब्युरो ऑफ इंडियन स्केल. यापैकी करेक्ट आन्सर काय आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स. स्टँडर्ड्स म्हणजे काय हो, मला सांगा. तुमच्यापैकी कोणी पण वजनमापक कार्यालय असतं बघा, एक वजनमापक. प्रत्येक तालुक्यामध्ये एक वजनमापन निरीक्षक असतो आणि त्याच्या कार्यालयामध्ये हा शब्द तुम्हाला ऐकायला भेटेल. म्हणजे भारतीय मानक संस्था, मराठी भाषेमध्ये ह्याला जर म्हणायचं तर इंडियन म्हणजे भारतीय, स्टँडर्ड्स म्हणजे मानक, आणि ब्युरो म्हणजे संस्था. तर भारतीय मानक संस्था त्याला काय म्हणलं जातं, BIS म्हणलं जातं. आणि ह्या BIS सर्वच गोष्टींवरती, मापनाच्या सर्वच गोष्टींवरती कंट्रोल असतं. म्हणजे 1 किलो किती असला पाहिजे, वायरचा गेज किती असला पाहिजे, एखाद्या गेज म्हणजे त्याचा डायमीटर. लक्षात, म्हणून हे लक्षात ठेवायचं की BIS चा फुल फॉर्म आपल्याला इलेक्ट्रिकल मध्ये शक्यतो BIS मानकच वापरावे लागतात. एखादी इलेक्ट्रिकलची वस्तू जर समजा तुम्ही आणली बाजारात, तर त्याच्यावर BIS मानांकन असतं. बघत चला तुम्ही. एखादा इलेक्ट्रिक बल्ब आणा, बल्ब होती आहे का बघा BIS त्याच्यावर लिहिलेलं. BIS म्हणजे काय, की ते उत्पादन ह्या BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, भारतीय मानक संस्था यांनी काय केलेलं, प्रमाणित केलेलं आहे. त्याला म्हणायचं BIS. ज्याचा दर्जा चांगला असतो या उत्पादनांचा. मल्टीमीटर इज अ डिव्हाइस विच कॅन मेजर. मल्टीमीटर काय मोजू शकतो, ते इथे दिलेलं आहे. रेजिस्टन्स मोजू शकतो. व्होल्टेज मोजू शकतो का, मोजू शकतो. करंट मोजू शकतो का, मोजू शकतो. म्हणून ऑप्शन मी काय म्हणणार, डी ऑल ऑफ द अबव इज द करेक्ट ऑप्शन. का, तर मल्टीमीटर हे डिव्हाइस रेजिस्टन्स मोजते, व्होल्टेज मोजते, करंट मोजते, कंटिन्युटी चेक करते, म्हणून तर त्याला मल्टी मीटर म्हणलेलं आहे. मल्टी म्हणजे काय, मेनी.
मीटर म्हणजे मोजणे, म्हणजे अनेक गोष्टी मोजू शकतो, म्हणून त्याला नाव पडलं मल्टीमीटर. ते एकच इन्स्ट्रुमेंट रेजिस्टन्स मोजते, व्होल्टेज मोजते, करंट मोजते, कंटिन्युटी मोजते, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, मल्टीमीटर म्हणलेलं आहे. आता रेटेड फ्रिक्वेन्सी इन इंडिया इज 60 हर्ट्ज, 50 हर्ट्ज, 70 हर्ट्ज, 80 हर्ट्ज. बघा भारतामध्ये एक लक्ष ठेवा, इंडियामध्ये आपण जी एसी लाईट वापरतो, अल्टरनेटिंग करंट लाईट किंवा सोर्स, ह्याची फ्रिक्वेन्सी किती असते, 50 हर्ट्ज. अमेरिकेतली एखादी उत्पादन असेल तर त्याची किती असते, 60 हर्ट्ज. अमेरिकेमध्ये जास्त फ्रिक्वेन्सी वापरतात, आपल्या इथं 50 वापरतात. आता तुम्हाला हे लक्षात ठेवायला अजून सोपा चान्स आहे. कुठलाही इलेक्ट्रिकचा बल्ब आणला किंवा तुमच्या घरातला टीव्ही, त्याच्यावर पण ते लिहिलेलं असतं बघा 50 हर्ट्ज आणि त्याचं व्होल्टेज. पण आपण काय, वी आर ओनली इंटरेस्टेड इन 50 हर्ट्ज. तुमच्या घरामध्ये जी काय वायर असेल त्या वायरमध्ये इलेक्ट्रिक करंट वाहतोय, तो एसी करंट आहे, आणि त्या एसी करंटची फ्रिक्वेन्सी सुद्धा किती असणार आहे, 50. म्हणजे लक्षात ठेवताना कसं ठेवणार, हाफ सेंचुरी 50 हर्ट्ज. जे भारतामध्ये तुम्ही कुठेही गेला तर एसीची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, 50 हर्ट्ज असणार आहे. हा क्वेश्चन सोपा आहे. दी एसआय युनिट ऑफ करंट इज एम्पियर आहे, व्होल्ट आहे, ओहम आहे, फॅराड आहे. कुठले हो एसआय युनिट करंटचं, काय एम्पियर्स काय माहितीये कोणाला, कुणाला माहित आहे का एम्पियर युनिट काय आहे, का ठेवलं एम्पियर, व्होल्ट का ठेवलं नाही, ओहम का ठेवलं नाही, फॅराड का ठेवलं नाही. बघ मला सांगा, ह्या चारही युनिट मध्ये एक साम्य आहे, कुठलं हो, कुठलं साम्य आहे, सायंटिस्टचे नेम आहेत. यस. ही जी सगळी नमूद केलेली नावं आहेत, एम्पियर असू द्या, व्होल्ट असू द्या, ओहम असू द्या, फॅराड आहे, हे सगळे सायंटिस्टची नाव आहेत. एम्पियर म्हणजेच कोण, अँड्रा एम्पियर. व्होल्टा म्हणजे अलेक्झांड्रा व्होल्टा. ओहम म्हणजे जॉर्ज सायमन ओहम. आणि फॅराड म्हणजे तुम्हाला माहिती आहे मायकेल फॅराडे. मग अँड्रे मारे एम्पियर हा फ्रेंच सायंटिस्ट होता. त्याच्या सन्मानाप्रित्यर्थ करंटला युनिट दिलं गेलं एम्पियर. अलेक्झांड्रा व्होल्टा होता
हॅलो, आवाज ऐकतोय? हा, काय हो झालं, सर येतोय. इलेक्ट्रिसिटी मधूनच डाऊन झाली, त्यामुळं प्रॉब्लेम थोडा आला. इट्स ओके, आता लाईट आलेली आहे. मी स्क्रीन पुन्हा एकदा शेअर करतो. बघा, SI युनिट ऑफ करंट इज एम्पियर. कारण अँड्रे मॅरे एम्पियर या फ्रेंच सायंटिस्टच्या नावाप्रत्यार्थ करंटला युनिटी दिलं गेलं एम्पियर. अलेक्झांड्रा व्होल्टा होता, त्याच्या सन्मानार्थ पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी व्होल्ट हे युनिट वापरले गेले त्याच्या सन्मानासाठी. जॉर्ज सायमन ओहम याच्यासाठी ओहम हे रेजिस्टन्स युनिट वापरलं गेलं. आणि मायकेल फॅराडेने जे काही कॉन्ट्रीब्युशन केलं कॅपॅसिटर मध्ये, याच्यासाठी फॅराडे युनिट वापरलं गेलं कॅपॅसिटी मोजण्यासाठी. तसंच पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा. अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड कलर कोड, अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड कलर कोड, विच कलर इज युज्ड फॉर द लाईव्ह वायर. स्टँडर्ड कलर कोड नुसार कुठल्या खालीलपैकी कलर लाईव्ह वायर साठी वापरला जातो? ब्लॅक, ग्रीन, रेड, नन ऑफ द अबोव. ह्यातलं आन्सर आहे रेड. आता लाईव्ह वायर म्हणजे कुठले वायर? की ज्या इलेक्ट्रिकल वायर मधून इलेक्ट्रिक करंट वाहतोय त्याला वायरला लाईव्ह वायर किंवा जिवंत वायर म्हणलं जातं, किंवा त्याला फेज वायर सुद्धा म्हणलं जातं. आता त्यातनं करंट वाहतोय म्हटल्यावर ती डेंजरस आहे गोष्ट. डेंजरस आहे म्हटल्यावर डेंजरस गोष्टींसाठी आपण कलर वापरतो लाल. आलं लक्षात? म्हणून लाईव्ह वायर असेल तर त्यासाठी कलर कुठला वापरला तो? रेड. आता फ्यूज इज अ पीस ऑफ वायर ऑफ मटेरियल विथ. इलेक्ट्रिक फ्यूज आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या असतो बघा. तर त्याला हाय मेल्टिंग पॉईंट असतो, लो मेल्टिंग पॉईंट असतो, का मॉडरेट मेल्टिंग पॉईंट असतो, का नन ऑफ द अबोव. तर त्याला लो मेल्टिंग पॉईंट असतो. त्याचं कारण असं आहे की त्याला लो मेल्टिंग पॉईंट असतो कारण अचानक व्होल्टेज वाढलं, समजा जास्तीचा करंट पास झाला तर ती फ्यूजची वायर काय होते? पहिल्यांदा मेल्ट होते, मेल्टिंग पॉईंट कमी असल्यामुळं. का मेल्ट होते? कारण एकदम व्होल्टेज वाढलं अचानक तर करंट वाढणार ओहमच्या नियमानुसार V इज इक्वल टू IR. एकदम करंट वाढला तर हीट पण वाढू शकते ना त्या वायर मधून जाणार आहे, H इक्वल टू I²RT. मग ही एकदम जर हीट वाढली तर पुढे इलेक्ट्रिकल सर्किटला धोका तयार होऊ शकतो. म्हणून फ्यूज काय काम करतो? तो फ्यूजची जी वायर आहे ती वितळते एकदम व्होल्टेज वाढल्यानंतर. त्यामुळे सर्किट कनेक्शन ब्रेक होतं. त्यामुळे तुमची जी मौल्यवान उपकरणं आहेत ती शक्यतो
त्यांना इजा होत नाही, कारण करंट आधी स्विच ऑफ झालेला असतो. म्हणून फ्यूज इज अ पीस ऑफ वायर ऑफ मटेरियल विथ लो मेल्टिंग पॉइंट. तसंच द इन्सुलेटिंग मटेरियल फॉर केबल शुड हॅव. बघा, जे केबलसाठी आपण इन्सुलेटिंग मटेरियल वापरतो त्यामध्ये कुठल्या प्रॉपर्टी असल्या पाहिजे? ते लो कॉस्ट असलं पाहिजे, हाय डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असली पाहिजे, त्याची हाय मेकॅनिकल स्ट्रेंथ असली पाहिजे, आणि ऑल ऑफ द. बघा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला हे MSc ला पण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स येणार आहेत एंट्रन्सला. MScच्या किंवा कुठल्याही एंट्रन्सला तुम्ही ज्यावेळी मल्टिपल चॉईस देता त्यावेळी त्या दिलेल्या ABCD ऑप्शन मध्ये ऑल ऑफ द अबव किंवा नन ऑफ द अबव असा क्वेश्चन आहे का, आन्सर आहे का बघायचं. आणि ऑल ऑफ द अबव असेल किंवा नन ऑफ द अबव असेल तर तो क्वेश्चन केअरफुली वाचायचा. आणि काय करतो गडबडीत आपण पहिला A वाचतो आणि A ला स्टिक करून बसतो, नंतर करता अरे B पण आहे, C पण आहे. म्हणून पहिल्यांदा ही प्रिकॉशन घ्यायची. इन्सुलेटिंग मटेरियल असेल केबलचं, त्याला लो कॉस्ट असली पाहिजे, त्याचं डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त असली पाहिजे, मेकॅनिकल स्ट्रेंथ जास्त असली पाहिजे, आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टी ते बिलॉंग करत असल्या पाहिजे. म्हणून ऑप्शन येईल ऑल ऑफ द अबव. आता बघा, वूड, प्लास्टिक, पेपर हे क्लास A मध्ये काउंट केले जातात थर्मल इन्सुलेशन मध्ये. ऑइल, ग्रीस, पेंट हे कशामध्ये? क्लास B मध्ये घेतले जातात, लक्षात. आणि द फायर ड्यू टू गॅसेस क्लासिफाईड ॲज C, ह्याचं मी एक तुम्हाला नोट देईन, त्या नोट मध्ये तुम्हाला ते लक्षात येईल. बघा, मी काय म्हणलेलं आहे, वूड, प्लास्टिक, पेपर सहज काडी ओढली तर ते पेटतंय, क्लास A म्हणलं गेलं. ऑइल, ग्रीस, पेंट ह्या वस्तू काही सहजासहजी अवेलेबल होत नाहीत. ऑइल असेल, ग्रीस असेल, पेंट असेल, पण त्या पेट घेतात लगेच, पण सहज अवेलेबल होत नाहीत. म्हणून याला क्लास B मध्ये टाकलेलं आहे थर्मल इन्सुलेशन, म्हणजे हीटला. म्हणजे जर समजा लाकडापासून, प्लॅस्टिक पासून, पेपर पासून जर समजा आग लागली तर ती आग क्लास A मध्ये मोडली जाते. ऑइल, ग्रीस, पेंट पासून आग लागली तर ती क्लास B मध्ये मोडली जाईल. आणि एखाद्या गॅसमुळे जर आग लागली तर ती क्लास C मध्ये मोडली जाते. आणि जर समजा एखादी आग मेटलमुळे किंवा इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जळाल्यामुळे लागली तर तिला काय म्हणलं जातं? D मध्ये मोडली जाते ती आग. आता डेल्टा कनेक्शन साठी बघा, लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज इक्वल असतं, हे पाठच करायचं. डेल्टा कनेक्शन आलं की लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज इक्वल आहे. आणि स्टार कनेक्शन असेल तर काय म्हणायचं? फेज व्होल्टेज इज स्क्वेअर रूट ऑफ 3 टाइम्स लाईन व्होल्टेज. लक्षात. आणि फेज करंट आणि लाईन करंट ह्यामध्ये एक असतो. इथं काय होतं? लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज इक्वल आहे डेल्टाला. हा मल्टिपल अतिशय महत्वाचा आहे, आणि वेळी लक्षात येत नाही. डेल्टाला लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज इक्वल असते, आणि स्टारला काय असते? लाईन करंट आणि फेज करंट एक असतो, पण फेज व्होल्टेज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 लाईन व्होल्टेज. आता इथं क्वेश्चन आहे बघा, 3 फेज इंडक्शन मोटर इज सिंगल फेज बिकॉज. 3 फेज इंडक्शन मोटर कशी सांगितलेली आहे? सिंगल फेज सांगितलेली आहे. का? तर ती स्वतः स्टार्ट होते का? होते. बेटर इफिशियन्सी ऍज कम्पेअर टू सिंगल फेज. ओके, 3 फेज पेक्षा म्हणजे सिंगल फेज पेक्षा ती चांगली आहे. पॉवर फॅक्टर पण तिचा सिंगल फेज पेक्षा चांगला आहे. म्हणून या सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे म्हणून मी काय म्हणलं, 3 फेज इंडक्शन मोटर इज मोर सुटेबल दॅन सिंगल फेज. मग सांगितलंय क्वेश्चन मध्ये ऑल ऑफ द अबव किंवा नॉन ऑफ द अबव असेल तर विचार करायचा. व्हॉट इज एम्पायर टेप? ही एम्पायर टेप म्हणजे साधारणतः तुम्ही इलेक्ट्रिकल मोटर वाइंडिंग वाला ती माहित असते एम्पायर टेप काय असते, पण आपण फिजिक्सचे विद्यार्थी, आपण म्हणून हा पार्ट शिकतोय आता. त्यामुळं एम्पायर टेप म्हणजे काय आहे तर हे वार्निश्ड कॅम्ब्रिक, म्हणजेच याची डायग्राम मी तुम्हाला दाखवतो.
दिसतं कसं ते आपण बघूया. ही टेप दिसली का तुम्हाला? हॅलो, अरे ही टेप दिसली का? हो सर. हा, ह्याला वार्निश्ड कॅम्प्रिक टेप म्हणतात बघा. ह्याला एम्पायर टेप सुद्धा म्हणलं जातं. इथे लिहिलेलं आहे वार्निश कॅम्प्रिक. दिसतंय का इथं? बघा, स्कॉच वार्निश्ड कॅम्प्रिक टेप या इथं पण ती दाखवलेली आहे. अशा पद्धतीनं असते ती. ही काय थर्मल इन्सुलेटिंगची एक टेप आहे फक्त, बाकी काय नाही. तसंच हाऊ मेनी क्लासेस ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल्स, किती मटेरियल्स आहेत क्लासिफिकेशन इन्सुलेटिंग मटेरियल? तर 7 आहेत. तुम्ही म्हणाल 7 कशी काय सर? लक्षात कशी ठेवणार? इन्सुलेटिंग मटेरियलचे किती प्रकार आहेत? 7 प्रकार आहेत. जगामध्ये आश्चर्य किती आहेत? 7. थर्मल इन्सुलेटिंगचे प्रकार सुद्धा आपण कसे लक्षात ठेवणार? ते पण 7च आहेत असं लक्षात ठेवायचं. सोपं आहे अतिशय. ते काय तुम्हाला ओ बी ए असं काय विचारत बसणार नाहीयेत. पण तुम्हाला माहिती असावं की प्रकार किती आहेत. मल्टिपल चॉईस मध्ये ऑलवेज हमेशा हा म्हणजे नेहमी हा प्रश्न विचारला जातो. बरीच मुलं चुकतात की किती आहे तर ते लवकर त्यांच्या लक्षात येत नाही, सांगता येत नाही. आणि त्याचे प्रकार काय? आता इथे एक मी मेसेज लिहितो बघा, लक्षात ठेवायचं कसं. एक मिनिट, मी मेसेज टाकतो. का हे थर्मल इन्सुलेशनचे 7 प्रकार आहेत बघा, चॅट बॉक्स मध्ये टाकलेले आहेत ते. यू आर अर्निंग ब्रेड फॉर कम्फर्ट असं म्हणलं जातं. हे वाक्य लक्षात ठेवायचं. आणि तेवढे इन्सुलेशनचे प्रकार कुठले आहेत? वाय पद्धतीचे इन्सुलेशन, ए पद्धतीचे इन्सुलेशन, ई पद्धतीचे इन्सुलेशन, बी पद्धतीचे इन्सुलेशन, एफ पद्धतीचे इन्सुलेशन, एच पद्धतीचे इन्सुलेशन आणि सी पद्धतीचे इन्सुलेशन. आणि शब्द लक्षात कसा ठेवणार? यू आर अर्निंग ब्रेड फॉर कम्फर्ट. ठीक आहे. या पद्धतीने इन्सुलेशनचे प्रकार तुम्ही लक्षात ठेवायचे. टोटल प्रकार किती आहेत? 7 प्रकार आहेत त्याचे. आता पुन्हा एक प्रश्न आहे, व्हॉट आर इन्सुलेटिंग मटेरियल्स दॅट कॅन टॉलरेट मॅक्सिमम टेम्परेचर? मायका, ग्लास, पोर्सिलिन, पेपर. पोर्सिलिन बघा, आगीची म्हणजे काडी पेटी, समजा काडी ओढली ती पोर्सिलिन पेशी नेली ते पोर्सिलिन लगेच पेट घेऊ शकते. पेपर पेट घेतो. ग्लासला थोडा वेळ लागतो. आणि मायका तर कम्प्लिटली थर्मल इन्सुलेटिंग आहे, मॅक्सिमम टेम्परेचरला चालतंय. म्हणून तर मायका म्हणजे काय, आपल्या घरातली कब्बशी एक नाही, तेसलं मटेरियल असतं ते मायका. तुम्ही त्या मायकाच्या प्लेट बघितलेल्या पण आहात. कुठं?
कुठे बघितलेलं मायका प्लेट? इस्त्रीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आता इन्सुलेशन फेल का होतं? फ्लॅश ओव्हर म्हणजे अचानक ठिणगी पडली, शॉर्ट सर्किट, दोन वायर्स एकमेकांच्या जवळ असलेल्या एकमेकांना एकदम जवळ आल्यानंतर थर्मल इन्सुलेशन कुठल्याही ते कारण निघालं, ते शॉर्ट सर्किट झालं. डिपॉझिशन ऑफ डस्ट, दोन्ही वायरवरती डस्ट जमा झाली, तर काय होईल? दोन्ही वायरवरती डस्ट जमा झाल्यामुळं वायर त्या हिट झाल्यानंतर ते डस्ट पेट घेते आणि या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा काय होतंय? थर्मल इन्सुलेशन फेल होतंय. म्हणून इथं म्हणलेलं आहे थर्मल इन्सुलेशन फेल ड्यू टू ऑल ऑफ दिस. आता लेफ्ट हँड रूल, 4 फिंगर गिव्स. बघा आता आपण लेफ्ट हँड रूल, कुणाचा आपले लेफ्ट हँड रूल आहे? हा कुणाचा आहे? फ्लेमिंगचा. या इथं बघूया इमेजेस मध्ये. आपला प्रश्न काय आहे? 4 फिंगर ऑलवेज रिप्रेझेंट्स. आता 4 फिंगर म्हणजे कुठली? अंगठ्याच्या शेजारची. मग काय सांगितलेलं आहे? 4 फिंगर. बघा इथं फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल घेतलेला आहे. ठीक आहे, बघा ही डायग्राम आपण बघूया. या इथं बघा 4 फिंगर म्हणजे अंगठ्याच्या शेजारची आणि मिडल फिंगर म्हणजे कुठलं बोट? आपलं जे सगळ्यात मोठं बोट आहे ना हाताचं, त्याला म्हणतात मिडल फिंगर. आणि अंगठ्याच्या शेजारचं, ज्याला तर्जनी म्हटलं होतं मराठीमध्ये, अंगठ्याच्या शेजारचं बोट आहे ते 4 फिंगर. मग 4 फिंगर इथं काय डिनोट करते तुम्हाला? मॅग्नेटिक फील्ड डिनोट करते. इथं ऑप्शन काय आहेत? इन द लेफ्ट हँड रूल 4 फिंगर ऑलवेज रिप्रेझेंट व्होल्टेज, करंट, मॅग्नेटिक फील्ड. काय रिप्रेझेंट करते या इथं? मॅग्नेटिक फील्ड. चला दुसरा क्वेश्चन. इन द लेफ्ट हँड रूल थंब ऑलवेज रिप्रेझेंट. थंब काय रिप्रेझेंट करतोय? थ्रस्ट ऑर मोशन. कशाची? कंडक्टर. डायरेक्शन. थ्रस्ट ऑर मोशन. थ्रस्ट म्हणजेच काय? फोर्स. थ्रस्ट म्हणजेच काय? फोर्स. म्हणजे इन द लेफ्ट हँड रूल थंब ऑलवेज रिप्रेझेंट्स डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि इन द लेफ्ट हँड रूल मिडल फिंगर ऑलवेज रिप्रेझेंट. इथे मिडल फिंगर काय रिप्रेझेंट करते? मधलं बोट हे करंट. लक्षात? ह्या माणसानं जशा पद्धतीनं हात स्ट्रेच केला तसा स्ट्रेच करा, लक्षात येईल तुमच्या लगेच. या डायग्राम मध्ये बघा क्लिअर इझिली होतंय. थंब म्हणजे काय आहे? डायरेक्शन ऑफ फोर्स. 4 फिंगर म्हणजे आहे मॅग्नेटिक फील्ड आणि डायरेक्शन ऑफ करंटला काय आहे? मिडल फिंगर आहे. आता whenever the magnetic flux linked with whenever the magnetic flux linked with an electric circuit changes and EMF circuit produced, this is called as. ज्यावेळी मॅग्नेटिक फ्लक्स कट झाला इलेक्ट्रिक सर्किट मधल्या चेंज झाल्या त्यावेळी तिथे ईएमएफ जनरेट होतो. उदाहरणार्थ या इथे ईएमएफ जनरेट होईल बघा. त्या फेनॉमेनाला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, लेन्स लॉ, हिस्टरेसिस लॉ, किर्चॉफ्स लॉ. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणलं जातं. तसंच a moving conductor coil produces induced EMF. This is an accordance with. एखादा मुव्हिंग कंडक्टर असेल तर मुव्हिंग कंडक्टर कॉइल असेल तर ती काय करते? मॅग्नेटिक फील्ड मध्ये ईएमएफ इंड्यूस करते. हे कुठला नियम सांगतोय फिजिक्स मधला? लेन्स लॉ सांगतोय, फॅराडे लॉ सांगतोय, कुलॉम्स लॉ का एम्पियर लॉ? तर ते सांगते काय? फॅराडेज लॉ. तसंच डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ इज गिवन बाय. जे ईएमएफ डेव्हलप झालेला असते इलेक्ट्रिक सर्किट मध्ये, इंड्यूस्ड ईएमएफ. ईएमएफ चे 2 प्रकार असतात. एक नुसतं कॉमन ईएमएफ आणि दुसरं इंड्यूस्ड ईएमएफ. कॉमन ईएमएफ मुळे काय होतं? इलेक्ट्रिक चार्ज सर्किट मध्ये फिरू शकतो. आणि इंड्यूस्ड ईएमएफ काय करतं?
जो काय करंट तयार झालेला आहे कॉमन ईएमएफ मुळे त्याला अपोज करतं. मग ह्या अपोज करणाऱ्या ईएमएफ ला इंड्युस्ड ईएमएफ म्हटलं जातं आणि हे इंड्युस्ड ईएमएफ ची दिशा लेन्झ लॉ न दिली जाते. पुन्हा शेवटचा एक प्रश्न, 2 प्रश्न. Lenz law is conservation. Lenz law is a consequence of the law of conservation of. Lenz law कशाचा परिणाम आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज आहे, एनर्जी आहे, इंड्युस्ड ईएमएफ आहे, इंड्युस्ड करंट आहे. तर काय आहे? एनर्जी. लेन्झ लॉ कशाचा कॉन्सिक्वेन्स आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा आहे. तसंच फॅराडे लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा जे फॅराडेचे लॉ आहेत कशाचे परिणाम आहेत? कॉन्सिक्वेन्सेस ऑफ कन्झर्वेशन ऑफ, ते पण एनर्जीचे. हे 2 क्वेश्चन लक्षात ठेवा. लेन्झ लॉ कशाचा परिणाम आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. फॅराडे लॉ कशाचा कॉन्सिक्वेन्स आहे? कशाचा परिणाम आहे? तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जीज. लेन्झ लॉ ला पण आन्सर तेच आहे आणि फॅराडे लॉ पण आन्सर तेच आहे. तुमच्या फायनल एक्झाम मध्ये ह्या 30 पैकी एक मल्टिपल असणार आहे, 30 पैकी एक नसणार आहे, बरेच असणार आहेत. युनिट 1 आणि युनिट 2 मध्ये विचारले जाणार आहे. पण हे मल्टिपल तुम्ही जपून ठेवा. जर कुणाकडनं अचानक डिलीट झाले असले तरी मला सांगा, मी पुन्हा एकदा आपल्या व्हॉट्सअपच्या TY फिजिक्सच्या ग्रुपला टाकतो ते. ठीक आहे. मला वाटतंय आजचं लेक्चर आज आपण इथे थांबूया. फक्त मला हे मल्टिपल तुम्हाला काय सांगायचे होते, कारण आपली टॅलेंट बॅचची आणि प्रोग्रेसिव्ह बॅचची टेस्ट झाली. जे काही विद्यार्थी टॅलेंट बॅचला पण नव्हते आणि प्रोग्रेसिव्ह बॅचला पण नव्हते, मग त्यांनी मल्टिपल डेफिनेटली हे वाचले नसणार आहेत. म्हणून आपण त्यांच्यासाठी ही एक रिव्हिजन घेतली आणि तुमची पण सगळ्यांची एक छानपैकी रिव्हिजन झाली. आता इथनं पुढे शक्यतो मल्टिपल तुम्हाला ह्या 30 पैकीच येतील, पहिल्या 2 युनिट मध्ये तरी. ठीक आहे. मला वाटतंय आपण आपलं लेक्चर थांबूया. आपला वेळ आता संपत आलेला आहे. थँक्यू टू ऑल ऑफ यू. हॅव अ नाईस डे टू ऑल.